नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज. मित्रांनो, जय भीम, जय रविदास, जय कांशीराम, जय संविधान. बीड जिल्ह्यातील दौला वडगाव येथे घडलेल्या संतापजनक घटनेनंतर आम्ही थेट घटनास्थळी भेट देऊन रविदासाचार्य संत गोपीनाथ गाढे महाराज तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. जळालेल्या घराची आणि संत रविदास महाराज अध्ययन केंद्राची पाहणी करताना परिस्थिती अत्यंत भयावह आणि वेदनादायक असल्याचे चित्र समोर आले. या घटनेनंतर गाढे कुटुंब सध्या भीतीच्या छायेत आहे. संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य आणि सामाजिक कार्याचे केंद्र पूर्णतः राख झाले आहे. या घटनेनंतर गाढे कुटुंब सध्या भीतीचे छायेत आहे. संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, सामाजिक कार्याचे केंद्र पूर्णतः राख झाले आहे. प्रशासनाकडे तात्काळ न्याय व संरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. चला तर पाहूया संत गोपीनाथ गाढे महाराज यांनी या घटनेविषयी नेमके काय सांगितले आहे. नमस्कार महाराज. नमस्कार. म्हणजे तुमचे घर जळीत झालं असा प्रकार आम्ही वर्तमानपत्रातून ऐकला आणि काही सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा देखील काही बातम्या आम्हाला समजल्या. तर नेमका हा प्रकार काय झाला आणि कुणी केला असं तुम्हाला वाटतंय? 13 तारखेला संध्याकाळी गावातील सरपंच गावगुंडांनी रात्री 8च्या 9च्या सुमारास घरावरती दगडाचा हल्ला केला, जातीवाचक शिवीगाळ करून. आणि 2 महिला म्हणजे मुलगी आणि मंडळी होती घरी. मी घरी नसताना त्यांनाही खूप लय शिवीगाळ केली, जातीवाचक आणि घाणघाण अश्लील शब्द वापरले. त्याच्यानंतर मी घरी आल्यानंतर माझी गाडी अडवून माझ्यावर सुद्धा गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घरी आल्यानंतर पोलिसांच्या 5, 7, 8, 10 लोकांच्या हजेरीमध्ये सरपंच आणि गावगुंडांनी दगडाचा मारा केला घरावरती आणि आम्हाला घर, गाव आणि जागा सोडण्यास भाग पाडलं. आम्ही रात्री दवाखान्यामध्ये गेलो आणि दुसऱ्या दिवशी 14 तारखेला संध्याकाळी त्या 11 लोकांवरती 1800 ऍक्ट गुन्हा नोंदवला बोरा पोलीस स्टेशन या ठिकाणी आणि आम्ही गावातून फरार राहिलो. आम्हाला याच्यापासून जीविताची भीती होती म्हणून आम्ही गावात आलो नाही. आणि म्हणून 24 तारखेला आम्ही बाहेर गावी असताना यांनी आमचे सीसीटीव्ही कॅमेरे लाईट बंद करून कॅमेरे फोडले आणि त्याचा सगळ्याचा सहवास घेऊन गावात आम्ही नाही आणि सीसीटीव्ही लाईट बंद आहे याचा हे आणि गाव त्यांच्या पूर्ण साथीला होतं. आणि 24 तारखेला संध्याकाळी त्यांनी गावाच्या समोर पूर्णपणे ती आग लावलेली आहे. परंतु त्यांनी पैसे देऊन चॅनलवाल्यांना खोट्या बातम्या द्यायला लावल्या की 2-2, 3-3 शेतकऱ्यांचे घरं जळाली, पण हे खोटं आहे. मी रविदासच्या गोपीनाथजी गंगाराम गाढे महाराज संत रविदासांचा प्रचारक आहे. माझं घर, दुकान त्यांनी जाळलेलं आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ग्रंथालय, संत महापुरुषांचं संत रविदास महाराजांचं गुरुघर होतं, अध्ययन केंद्र होतं, उपासना केंद्र होतं आणि रविदासांचा स्टॉल पण त्या ठिकाणी पूर्णपणे होता. त्यानंतर माझ्या दुकानाचं फार मोठं नुकसान त्यांनी केलेलं आहे आणि महाराजांचं मंदिर सुद्धा पाडण्याचं काम केलं त्यांनी. हरीचा निशाण साहेब तो खाली तोडून जाळण्यात आलाय आणि झेंडे सुद्धा चिखलामध्ये गाडलेले आहेत गुरु रविदास महाराजांचे. अशा संत महापुरुषांचा सुद्धा आजपर्यंत कोणी असा म्हणजे अपमान केला नाही, असा इतका चर्मकार समाजाचा म्हणजे अस्मितेला ठेच पोहोचलेली आहे. आणि माझा गाडे कुटुंब भयभीत झालेला आहे आणि मला आज दात घासायला कोलगेट सुद्धा नाही, कपडे सुद्धा अंगावरचे नाहीत. माझं धान्य पूर्णपणे आज जळून खाक झालेलं आहे. मला असं वाटतं की मेलेलं बरं, इतक्यापर्यंत माझी मानसिकता राहिली नाही. तर मला याच्यातून सरकार दरबारी समाज बांधवांनी मला न्याय मिळवून द्यावा आणि ज्यांनी घडवलं यांना कडक शिक्षा व्हावी हीच अपेक्षा. महाराज, माझा एक दुसरा प्रश्न आहे. ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या दिवशी तुम्ही कुठं होते? आम्ही जामखेड तालुक्यात पाहुणेकडे होतो, आष्टी तालुक्यामध्ये जामखेडच्या जवळ. आणि घरातले सगळं कुटुंब गेलेलं होतं? हो, घरी कोणीच नव्हतं आमचं. मग तुम्ही जी शंका केली की गावातल्या लोकांनी घर जाळलं, ही तुमचीवाली शंका आहे का खात्री आहे? खात्री आहे 100%. तुमच्याकडे काही प्रूफ आहेत का? 11 लोकांवर मी 13 तारखेला 18 गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्यावर. नाही, माझा एक बोलण्याचं ठीक आहे, गुन्हा दाखल झाला ती गोष्ट चांगली, ठीक आहे, स्वागतार्ह आहे. परंतु
तुमच्याकडे काय असे एव्हिडन्स आहेत का? सीसी कॅमेऱ्यामधले काही एव्हिडन्स आहेत का तुमच्याकडे? सीसीटीव्ही त्यांनी फोडून टाकले, लाईटी बंद केल्या, तर कसे एव्हिडन्स येतील? आणि आम्ही तर अच्छा. घरी नव्हतो ना. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे हो त्याच्यामुळे 100% तुमची खात्री झाली सीसी कॅमेरे फोडल्यामुळे. हो. अच्छा, आता तुम्ही सध्या आता कुठं? आम्ही कुठंच आमचा थारा नाही, त्याच्यामुळे आम्ही नगर शहरामध्ये ओलेगाव या ठिकाणी आमच्या मुलीकडे सध्या वास्तव. बरं, आतापर्यंत आपल्याकडे कोण कोण भेटायला, कोणी कोणी सांत्वना दिली मला आपल्याबद्दल? महाराष्ट्रातून भरपूर लोकांचं आलं, परंतु प्रथम संजयजी खामकर चर्मकार विकास संघ प्रदेश अध्यक्ष यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस स्टेशन या ठिकाणी चौकशी केली आणि आमचं सांत्वन केलं. आणि महाराष्ट्रामध्ये ते सध्या पोस्ट व्हायरल करतायत आणि मोठा मोर्चा काढण्याचा प्रयत्नात आहेत सगळ्या समाज बांधवांना एकत्रित घेऊन. आता तुमचा प्रश्न तर मी आता एक व्हिडिओ सुद्धा आलेला आहे, आमदार ओगले साहेब यांनी सुद्धा देखील हो तुमच्याबद्दल सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला, तुम्हाला न्याय मिळवून देणार. तर त्यासाठी काही सरकारकडून तुम्हाला आतापर्यंत काही माहिती मिळाली? नाही, अजून माहिती कोणाचीच मिळालेली नाही आणि मदतही झालेली नाही, परंतु सगळ्यांची भावना आहे मदत करण्याची. फोन येत आहेत, बोलतायत कार्यकर्ते मंडळी. महाराज, आपण चर्मकार समाज म्हणजे अर्थात दलित समाजातील आहात, हो अनुसूचित. तर आतापर्यंत आपल्याकडं दलित समाजातील कोणते कोणते नेते येऊन गेले, भेटून गेले किंवा ज्यांचे फोन आले? हो, काही आता संजयजी खामकर साहेब आले, त्याच्यानंतर काही राहुरीचे कार्यकर्ते आले, त्याच्यानंतर भगवती कोलारचे धाकतोडे साहेब आलेले आहेत, त्याच्यानंतर सलीमजी भैयाजी आलेले आहेत कोलारचे. असे बरेच कार्यकर्ते येऊ नाही, लागले. ठीक आहे, आता हे एका चर्मकार समाजातील आले, हो, परंतु इतर जो दलित समाज जो आहे, बौद्ध समाज नाही, आहे, अजून कोणाचाही तसा फोन आलेला नाही आणि भेटगाठ झालेली नाही. परंतु एक अजून कार्यकर्ते आहेत जवळचे आमच्या तालुक्याचे, ते सुरेश धसच्या जवळचे आहेत, ते यशवंतजी खंडावले म्हणून, हम्म. ते भेट देऊन गेलेले आहेत. अच्छा, ठीक आहे. आता तुमची शेवटची अपेक्षा काय आहे नेमकं? ज्यांनी माझं घर जाळलं, जे समाजाची अस्मितेला ठेस पोहोचवली, यांना कडक शिक्षा व्हावी. काय त्याच्या कलमामध्ये जन्मठेप असेल, फाशी असेल, काय असेल, त्या पद्धतीने व्हावी आणि मला माझं पुनर्वसन करून मला न्याय मिळावा, हीच मी अपेक्षा करतो. अजून काही दुसरा प्रश्न, काही तुमचं काही म्हणणं? नाही. ठीक, धन्यवाद. तसेच उपस्थित समाजातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची, तसेच उपस्थित समाजातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात श्रीरामपूर विधानसभेचे आमदार यांनी देखील सभागृहात आवाज बुलंद करत पीडित कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासनाने जलद कारवाई करावी, गाढ कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत पुनर्वसन व आर्थिक मदत तात्काळ जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आठवड्याच्या आत आरोपींना अटक न झाल्यास बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यस्तरीय मोर्चा चर्मकार समाजाच्या वतीने काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलेला आहे. राजर्षी न्यूज कडून या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू राहील. कॅमेरामन सलीम भाई कोल्हारवाले सह मी अण्णासाहेब धाकतोडे, राजर्षी न्यूज, दौला वडगाव, बीड.